महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन. या तीनही रत्नांची ओळख आपल्याला करून देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन. या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम. तर आपण मिलिंद प्रश्न अंतर्गत या ठिकाणी कासवाचा, वेळूचा, वाघिणीचा, खारीचा, वाघाचा, गाढवाचा, कोंबड्याचा, माकडाचा, अधरवेलीचा आणि कमळ्याचा, बीजाचा, शालवृक्षाचा, तर या सर्व गोष्टींचे जे काही गुण आहेत ते आपण कशा पद्धतीनं आत्मसात केले पाहिजे, आपल्या धम्मजीवनाला आपण कशा पद्धतीने या गुणांचा अवलंब करून उंचीवर नेलं पाहिजे आणि जे परमोच्च सुख आहे ते आपण प्राप्त केलं पाहिजे, या विषयीची प्रेरणा देण्यासाठी या सगळ्या गुणांचा, वेगवेगळ्या वस्तूंच्या किंवा प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या गुणांचा वापर करून या ठिकाणी भंते नागसेनांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपणा सर्वांना प्रेरित केलेलं आहे. तर या अनुषंगाने शालवृक्षाचा गुणही या ठिकाणी सांगितलेला आहे. तर शालवृक्षाचा जो वृक्ष आहे तर तो जमिनीमध्ये 100 हात खोलपर्यंत किंवा त्याहीपेक्षा जास्त खोलपर्यंत जातो. तर त्याची डेप्थ बघा किती मोठी असते. तर अशाच पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या प्रज्ञेची, आपल्या ज्ञानाची, आपल्या साधनेची खोली आपण गाठली पाहिजे. आणि जेवढी आपण आपल्या मनाची खोली गाठतो, आपण ध्यान साधनेच्या माध्यमातून जेव्हा मनाच्या खोलवर उतरतो तेवढं आपण उंच उठतो म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातून उंच उठत नाही, तर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण उंच उठत जातो. जशी आपल्या मनाची डेप्थ वाढत जाते, खोली वाढत जाते, तसं आपण ध्यान साधनेच्या भरोशावर आपण वर उठत जातो, ज्याला ऊर्ध्वगामी हा शब्द वापरलेला आहे आपल्या भाषेमध्ये. आणि म्हणून बुद्धाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की शालवृक्षाची मुळं जमिनीमध्ये 100 हात खोलपर्यंत पसरतात. तो वृक्ष एका युगामध्ये परिपक्वतेला पोहोचतो व जमिनीच्या वर सुद्धा तो 100 हातपर्यंत उंच वाढतो. तर जमिनीच्या वर सुद्धा तो 100 हातपर्यंत उंच वाढतो. म्हणजे जेवढं खोल जाऊ तेवढं आपली उंची सुद्धा वाढेल, अर्थात आध्यात्मिक अर्थाने ती उंची वाढेल. आणि म्हणून एकांतामध्ये बसून त्या शालवृक्षाप्रमाणे धर्माला वाढविले पाहिजे, असं या ठिकाणी भगवान बुद्ध आपल्याला उपदेश करीत आहेत. नंतर नावेच्या गुणासंबंधी प्रश्न आहे. नावेचे 3 गुण सांगितलेले आहे. आणि ज्याप्रमाणे आपण लाकड जोडून एक नाव तयार करतो आणि ही नाव आपल्याला या तीरावरून त्या तीरावर घेऊन जात असते, तर त्याचप्रमाणे जसे ही नाव आहे, त्या नावेचा जो गुण आहे या तीरावरून त्या तीरावर नेणे, त्याच पद्धतीनं धम्म अभ्यासामध्ये किंवा बुद्धाने जी धम्म शिकवण सांगितलेली आहे त्यामध्ये सुद्धा नावेसारखं काम करणारे काही तत्व आहे, ज्याला आपण शील म्हणतो, व्रत म्हणतो. तर अशा पद्धतीचे शील धारण करून, गुण धारण करून, व्रत धारण करून, अनेक प्रकारच्या धर्माला धारण करून आपण या जगाला पार केलं पाहिजे. आता या जगाला पार केलं पाहिजे म्हणजेच या संसाराला पार केलं पाहिजे. या संसाराला पार केलं पाहिजे म्हणजे या संसारामध्ये ज्या अनैतिक बाबी आहेत, ज्या अकुशल बाबी आहेत, त्यांच्यावर मात केली पाहिजे, त्यांच्यावर विजय प्राप्त केला पाहिजे. अशा पद्धतीनं याचा हा अर्थ आपण घेतला पाहिजे. आणि या सगळ्या धम्मगुणांना आत्मसात करून, याचा नावेसारखा उपयोग करून आपण या दुःखसागरातून, या भवसागरातून निघून आपण निर्वाणाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. हा नावेचा जो गुण आहे, तो नावेचा गुण आपण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे. मग नंतर नावेचा दुसरा गुण काय आहे, तर नावेचा दुसरा गुण आहे की अनेक प्रकारच्या लाटा येतात, तरंग उठतात, भोवरे उठतात, वेगवान वादळ येतात. या सगळ्या बाबींना ती ज्या नाव आहे सहन करते, हेलकावे खाते, डोलते, हलते,
आहे की नाही. आणि तरीही मात्र ती पुढे जात राहते, त्या लाटांशी संघर्ष करीत, त्या तरंगाशी संघर्ष करीत, त्या भोवऱ्यांवर मात करीत, त्या वादळांचा सामना करीत करीत ती नाव त्या नदीतून वाहत असते किंवा त्या सागरातून ती जात असते. तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे अनेक लाटा येतात, अनेक तरंग उठतात, अनेक भोवरे निर्माण होतात, वादळ निर्माण होतात. अर्थात हे जे वादळ आहे किंवा हे जे भवरे आहेत किंवा ह्या ज्या लाटा आहेत, या खऱ्या अर्थानं आपल्या मनामध्ये निर्माण होतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे अनेक प्रसंगाच्या माध्यमातून या लाटा, असे प्रसंग निर्माण होतात, वादळ निर्माण होतात. आणि या वादळांचा समर्थपणे जो सामना करतो तो यातून पार जातो, तो यातून मुक्त होतो, है ना. तर अशा पद्धतीनं तो असोकंग विरजंग खेमंग, ज्याला आपण अडीग असतो, तर तो असा हेलकावे खात नाही आणि तो आपला प्रवास जो आहे तो पूर्णत्वाला नेत असतो. आणि म्हणून हा जो काही नावेचा गुण आहे तो आपण ग्रहण केला पाहिजे. लाटा कितीही येवो, आपला प्रवास अशा पद्धतीनं चालतच राहिला पाहिजे, चालतच राहिला पाहिजे, त्या लाटांची पर्वा न करता. तर पुन्हा असं म्हटलेलं आहे की त्यानंतर हे राजा नाव अपरिमित, अनंत, अपार, खोल, गंभीर, गर्जना करीत असलेल्या महामेघांमध्ये, टिपी, तिपंगल, मगरमच्छ असलेल्या महासमुद्रामध्ये ये जा करीत असते. त्याचप्रमाणे साधक भिक्खूने 3 परिवर्त, 12 आकार व 4 श्रेष्ठ सत्याचा शोध घेऊन त्यात आपले मन रमविले पाहिजे. तर हा तिसरा गुण नावेचा आपण आत्मसात केला पाहिजे. तर आपल्याला माहित आहे की समुद्र किती खोल असतो, तो किती गंभीर असतो, लाटा उसळत असतात, समुद्र गर्जना करीत असतो आणि त्यामध्ये मगरमच्छ असतात, मोठे मोठे मासोळ्या असतात. त्या समुद्राला म्हणजे त्या नावेला उलटवून टाकण्यासाठी प्रयत्नरत असतात, नाही का. असं आपण बरेचदा या ठिकाणी बघितलेलं आहे. तर या सर्वाची पर्वा न करता आपण सत्य, श्रेष्ठ सत्याचा शोध घेतला पाहिजे. आपण 3 परिवर्त म्हटलेलं आहे. आता हे 3 परिवर्त मला म्हणजे सांगता येणार नाही, माहीतही असेल परंतु मला त्याचं काही स्मरण होत नाही आहे. परंतु आपण सत्य, श्रेष्ठ सत्याचा शोध घेत राहिला पाहिजे. म्हणजे कितीही वादळ येवो, वारं येवो, कितीही संकट येवो, कितीही मार येवो, या सगळ्या मारांच्या आक्रमणाला, या संकटांना आपण सामोर गेलंच पाहिजे आणि तेव्हाच कुठे आपल्याला काहीतरी प्राप्ती होते, हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. तर तो हा नावेचा जो गुण आहे तो या ठिकाणी आपण तिसरा गुण आत्मसात केला पाहिजे. आणि असे हे गुण जेव्हा आपण आत्मसात करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं दुःखातून मुक्त होत असतो. परत पुढे आलेला आहे नावेच्या नांगराच्या गुणासंबंधी प्रश्न. आता हे नावेचं जे नांगर आहे त्या नांगराचे या ठिकाणी 2 गुण सांगितलेले आहे. आणि या नांगराचे कोणते 2 गुण आहे. तर मला वाटते नावेच्या खाली एक असं टोकदार एक यंत्रासारखं काहीतरी असं लावलेलं असते, नाही का. आणि त्याला काय म्हणतो आपण, नांगर असं म्हणतो. तर शेतामधलं नांगर आपल्याला माहीत आहे. तर शेतामध्ये आपण जमीन सुपीक करण्यासाठी, जे जमीन वखरण्यासाठी आपण त्या नांगराचा उपयोग करतो. तर याच पद्धतीनं त्या पाण्याला छेदण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीनं त्या नावेच्या खाली काहीतरी नांगर लावलेला असतो. तर त्याला नांगर म्हटलेला आहे. आणि त्याचे 2 गुण आहेत. आणि त्याचे कोणते 2 गुण सांगितलेले आहे. तर ज्या काही भयंकर लाटा येतात, तरंग उठतात आणि ज्यावेळेस पाणी समुद्राचं खवळलेलं असतं, तर अशा अवस्थेमध्ये ते जे नांगर आहे ते तळाशी जाऊन रुतते व महासमुद्रामध्ये नाव थांबवते. महासमुद्रामध्ये नाव थांबवते आणि त्या नावेला इकडे तिकडे जाऊ देत नाही. म्हणजे त्या ठिकाणी ते रोवून बसते. हे नाळ, ते मी अगोदरच म्हटलं की ते असं टोकदार असते आणि ते टोकदार असलेलं जे नांगर आहे ते नांगर त्या तळाशी जाऊन बसते आणि तिथे ते जसं आपण बांबू वगैरे गाडतो किंवा बल्ली गाडतो त्या पद्धतीनं त्या ठिकाणी गाडल्या जाते आणि मग ते रुतून बसते त्या ठिकाणी आणि ते मग नावेला इकडे तिकडे जाऊ देत नाही. म्हणजे वादळ आला, वारा आला तरी नाव मात्र मग हेलकावे खात नाही आणि ते त्या ठिकाणी स्थिर होऊन जाते. तर त्याचप्रमाणे जो साधक आहे त्या साधकाने सुद्धा असे जे काही राग, द्वेष, मोहरूपी तरंग उठतात, भयंकर विचार वितर्क मनामध्ये उठतात, वासना उठतात, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या
चित्ताला रोवलं पाहिजे आणि आपण स्थिर झालं पाहिजे. तर त्या नागराचा हा गुण आपण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर नावेचे नांगर हलत नाही, तेथे जाऊन पडून राहते, तो पाण्यामध्ये 100 हात खोल जाऊन पडून राहतो. त्याप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने लाभ, यश, सत्कार, मान देऊन वंदन, पूजा एवढे नव्हे तर स्वर्ग लाभ झाला तरी भाळून जाऊ नये, तर शरीराने रक्षण करून आपले चित्त स्थिर केले पाहिजे. तर हे राजा नावेच्या नांगराचा हा दुसरा गुण या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर शीड उभारण्याच्या गुणासंबंधी प्रश्न. तर शीड उभारण्याच्या गुणासंबंधी प्रश्न, तर इथे असा आलेला आहे की शीड उभारणारा. तर शीड म्हणजे काय, मला काही स्मरण होत नाही, म्हणजे मी बघितलंय असेल परंतु मला नेमका हा शब्द कशा संबंधाने आहे तर मला काही माहीत नाही. तुमच्यापैकी कुणाला माहीत असेल कदाचित तर तुम्ही लिहू शकता तसं. तर शीड उभारणारी दोरी, चमड्याची पट्टी व पाल नेहमी सोबत ठेवत असतो. तर शीड उभारणाऱ्याचा एक गुण, शीड उभारणारा ना, तर शीड उभे करणारा असं म्हटलेलं आहे. तर हा शीड उभे करणारा काय करतो, तर एक दोरी ठेवतो, एक चामड्याची पट्टी ठेवतो आणि एक पाल नेहमी आपल्या सोबत ठेवत असतो. तर मला वाटते उंच भाग चढून जाण्यासाठी वगैरे काही वस्तू असेल, किंवा आता इथे पाल वगैरे म्हटले तर शिवाजी महाराजाच्या काळातली ती घटना आठवते नाही का. तर ते पाल ते वरती दोरीच्या सहाऱ्याने फेकून आणि ते एक अटकवण्यासाठी एक रॉड असतो, तर तो असं फेकून अटकवल्या जातो आणि त्या दोरीच्या सहाऱ्याने वर वगैरे आपण जात असतो. किंवा अशाच पद्धतीची काहीतरी वस्तू असेल, मोठी जाड अशी रस्सी ज्याच्या सहाऱ्याने आपल्याला उंच जाता येईल, ज्याच्या सहाऱ्याने आपल्याला एखादी पहाड वगैरे चढून जाता येईल. तर अशाच पद्धतीचा त्याचा भावार्थ या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तर याच पद्धतीनं आपल्याला सुद्धा वरती जायचं आहे, प्रगतीच्या दिशेने जायचं आहे, ट्रॅकिंग करायची आहे, आपल्या मनाची ट्रॅकिंग करायची आहे, आपल्या मनाला उंच न्यायचं आहे. तर आपण आपल्यासोबत काहीतरी वस्तू हव्या आहेत ना. तर आपल्याकडे काही वस्तू नसतील ट्रॅकिंग करायला, तर आपण कशाच्या आधारावर तो उंच पहाड चढणार आहोत. म्हणून ट्रॅकिंग करण्यासाठी ती रस्सी लागते, आणखी काही वस्तू लागतात, त्या वस्तूंचा वापर करून आपण ट्रॅकिंग करीत असतो. तर आपल्याला सुद्धा आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ट्रॅकिंग करायची आहे आणि या आध्यात्मिक जीवनाची ट्रॅकिंग करत असताना उंच चढत जायचं आहे. आणि हे उंच चढत जात असताना आपल्याला काही ना काही वस्तूंची गरज लागत असते. आणि त्या वस्तू आध्यात्मिक स्वरूपाने जेव्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा बुद्ध त्याला काय म्हणतात, तर आपण स्वतःची जागृती ठेवली पाहिजे, स्वतःची जागृती ठेवली पाहिजे. आणि ह्या जागृतीचा सराव करत असताना, बाहेर जात असताना, बाहेर पाहत असताना, बाहेर येत असताना, आतमध्ये पाहताना, हात गुंडाळताना, हात मोकळे करताना, संगाटी, चिवर, पात्र धारण करताना, खाताना, पिताना, चव घेताना, संडास लघवी करताना, जाताना, उभे राहताना, बसताना, झोपताना, जागताना, बोलताना, मौन राहताना सावधान सचेत असले पाहिजे. म्हणजे इथे आपल्याला परत बुद्ध स्मृतीचा सराव करण्यासाठी प्रेरित करत आहेत. आणि त्यासाठी हा जो काही गुण आहे तो सांगितलेला आहे. तर नेहमी ह्या वस्तू आपल्याकडे जशा असाव्या लागतात त्याच पद्धतीनं आपल्याला ऊर्ध्वगामी मार्गावर म्हणजे प्रवास करीत असताना स्मृती नावाचं हे जे काही अवजार आहे, हे जे काही शस्त्र आहे, ही जी काही दोरी आहे म्हणा किंवा चामड्याची पट्टी म्हणा ना, तर ह्या वस्तू जशा त्याला आवश्यक आहे ट्रॅकिंग करायला, तसंच आपल्या मनाची ट्रॅकिंग करायला स्मृती नावाचं अवजार अत्यंत आवश्यक आहे किंवा वस्तू अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून याचा वापर करून आपण चालताना, बोलताना, हिंडताना, फिरताना, झोपत असताना प्रत्येक क्षणोक्षणी आपण जागृतीचा सराव केला पाहिजे. आणि हा जो काही गुण आहे तो आपण यातून आत्मसात केला पाहिजे, असं या ठिकाणी भंते नागसेन आपल्याला सांगतात. म्हणजे प्रत्येक बाब आपल्याला कुशलतेकडे घेऊन जाणारी आहे. प्रत्येक गुण या ठिकाणी स्वतःच्या आत्मउन्नतीसाठी, कुशलतेकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याला सहाय्यभूत सिद्ध होते. हे आपल्याला प्रत्येक उदाहरणावरून किंवा या प्रत्येक गोष्टींच्या गुणावरून आपल्याला दिसून पडते. त्यानंतर नियंत्रकाच्या गुणासंबंधी प्रश्न आलेला आहे. तर
नियंत्रकाचे 3 गुण या ठिकाणी सांगितलेले आहे. आपण ते बघूया, नियंत्रकाचे कोणते 3 गुण सांगितलेले आहेत. तर हा जो नियंत्रक आहे तो रात्रंदिवस सतत शांतपणे अप्रमादी होऊन तत्परतेने नाव पार करतो. तर मला वाटते नावाडीच्या संदर्भाने हा शब्द नियंत्रक या ठिकाणी म्हणजे नावेला नियंत्रण करणारा, त्या नावेचं नियंत्रण करणारा, नावेचा जो काही चालक आहे त्याला या ठिकाणी नियंत्रक म्हटलेला आहे. आणि हा जो नियंत्रक आहे, नावेवर नियंत्रण प्राप्त करणारा नावाडी आहे, तो काय करतो तर समुद्रामधून जात असताना रात्रंदिवस सतत शांतपणे अप्रमादी होऊन तत्परतेने तो नाव चालवतो. तिथे हयगय चालत नाही. आणि तिथे हयगय केली तर मग भटकण्याची भीती असते, चुकीच्या ठिकाणी जाण्याची भीती असते, लाटेमध्ये फसण्याची भीती असते. आणि म्हणून त्याला सतत जागृतच राहावं लागते, तत्पर राहावं लागते. तिथे झोप घेण्याची काही संधी नाही, तिथे डुलकी मारण्याची काही एक संधी नाही. आणि म्हणून त्याला अप्रमादी होऊन राहावं लागतं, प्रमादामध्ये त्याला फसता येत नाही, आहे का नाही. आणि शांतपणे त्याला आपली नाव चालवावी लागते. स्वतःचं मन शांत ठेवून, डोकं ठिकाणावर ठेवून त्याला ती नाव चालवावी लागते. तेव्हाच तो नाव आपल्या उद्देशापर्यंत पोहोचवू शकतो. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून एखाद्या साधकाला आपल्या उद्देशापर्यंत पोचायचं असेल तर हा जो नियंत्रक आहे, जो शांतपणे नाव चालवतो, अप्रमादी होऊन नाव चालवतो, त्याच पद्धतीनं आपल्या चित्ताला सुद्धा आपल्याला त्या भवसागर रूपी महासागरातून हाकायचं आहे. आपल्या चित्ताला भटकू द्यायचं नाही. आपल्या चित्ताला शांत ठेवायचं, आपल्या चित्ताला अप्रमादामध्ये ठेवायचं, प्रमादामध्ये फसायचं नाही. आणि असं जो साधक करतो, असं जो भिक्खू करतो, तो खऱ्या अर्थानं आपल्या चित्ताची नाव कुशलतेनं हाकू शकतो. आणि आपल्या चित्ताची नाव जो कुशलतेनं हाकतो तो दुःखसागरातून, भवसागरातून सुरक्षितपणे आपल्या नावेला तो पार करून घेऊ जाऊ शकतो. जीवनाची जी नाव आहे त्या नावेला आपण सुरक्षितपणे इकडून तिकडे या तीरावरून त्या तीरावर आपण घेऊन जाऊ शकतो. तर हा जो काही नियंत्रकाचा गुण आहे तो आपण या ठिकाणी आत्मसात केलेला आहे. आणि म्हणून ह्या गुणाचा गौरव करताना भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये एक वचन सांगितलेलं आहे. आणि ते वचन काय तर ते भिक्खूंना सांगतात की तुम्ही अप्रमादी होऊन नेहमी आपल्या चित्ताचं रक्षण केलं पाहिजे. तर शेवटी ज्या काही बाबी या ठिकाणी येतात त्या आपल्या चित्तासंबंधीच येत असतात, आपल्या चित्ताच्या रक्षणासंबंधीच येत असतात. आणि म्हणून चिखलामध्ये फसलेला हत्ती जसा बाहेर येतो त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला या किल्ल्यातून बाहेर काढले पाहिजे. तर आपण रुतलेलो आहोत, फसलेलो आहोत, आपण त्या किल्ल्यामध्ये फसलेलो आहोत किंवा आपण या चिखलामध्ये फसलेलो आहोत. आणि या चिखलातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. आणि या चिखलातून बाहेर निघण्यासाठी हत्ती जसा प्रयत्न करतो तसाच आपल्याला प्रयत्न करायचा आहे. पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण शक्ती एकवटून या चिखलातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. आणि हाच उपदेश भगवान बुद्धांनी आपल्याला वारंवार या ठिकाणी दिलेला आहे. तर अशाच पद्धतीनं नियंत्रकाचा हा सुद्धा गुण आपण प्राप्त केला पाहिजे. तर साधक भिक्खूने कुशल, अकुशल, सदोष, निर्दोष, चांगले, वाईट, योग्य, अयोग्य काय आहे हे जाणले पाहिजे. तर इथे नियंत्रकाचा हा दुसरा गुण या ठिकाणी आपण ग्रहण केला पाहिजे. तर त्यानंतर नियंत्रक नावेच्या यंत्राला ताला लावून ठेवतो. नावेच्या यंत्राला ताला लावून ठेवतो. दुसऱ्याने त्या यंत्राला स्पर्श करू नये आणि म्हणून तो आपल्या त्या यंत्राचा जो काही लॉक असेल तो लॉक करून ठेवतो, जेणेकरून दुसरा त्या नावेचा वापर करू शकणार नाही. तर आपली नाव म्हणजे या ठिकाणी आपलं चित्त आहे आणि आपल्या या चित्ताला आपण ताला लावून ठेवला पाहिजे. आपण आपल्या चित्ताला ताला लावून ठेवू तर आपलं चित्त सुरक्षित राहील, आपल्या चित्तामध्ये अकुशल भावना प्रवेश करणार नाही. आणि आपल्या चित्तामध्ये जेव्हा अकुशल भावना प्रवेश करणार नाही तेव्हा आपलं चित्त या अकुशलांपासून, वाईट प्रवृत्तीपासून, क्लेशांपासून, आश्रवांपासून सुरक्षित राहील. आणि म्हणून आपल्या चित्ताचा संवर करणे म्हणजेच आपल्या चित्ताला ताला लावणे आहे. म्हणून भगवान बुद्धाने भिक्खूंना काय सांगितलं की आपल्या चित्ताला संवर रूपी ताला तुम्ही लावला पाहिजे. कायेन संवरो साधू, साधू वाचेन संवरो.
मनसा संवरो साधू, साधू सब्बत्त संवरो. तर कायावाच्या वाणीचा संवर साधला पाहिजे. विशेषतः मनाचा संवर साधला की बाकीचे संवर आपोआप घडून येतात. म्हणून आपल्या चित्ताला संवररूपी ताला आपण लावला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला भगवान बुद्ध नेहमी सांगत असतात. तर हा ताला लावल्यामुळे माझ्या मनामध्ये अकुशल वितर्क उत्पन्न होणार नाही. आणि म्हणून हा जो काही गुण आहे नियंत्रकाचा, की तो आपल्या नावेला ताला लावून ठेवतो. आपणही आपल्या चित्ताला अशाच पद्धतीचा ताला लावला पाहिजे, संवररूपी ताला लावला पाहिजे, असं या ठिकाणी भगवान बुद्ध आपल्याला सांगतात. आणि मग संयुक्त निकायामधला एक दाखला सुद्धा देतात की त्या संयुक्त निकायामध्ये भगवान बुद्धांनी एक छोटासा उपदेश केलेला आहे. आणि उपदेश करताना ते म्हणतात, हे भिक्खूंनो, तुम्ही आपल्या मनामध्ये अकुशल वितर्क उत्पन्न होऊ देऊ नये. उदाहरणार्थ काम वितर्क, व्यापाद वितर्क व विहिंसा वितर्क इत्यादी. तर हे जे काही वितर्क आहे, हे वितर्क जे अकुशल आहेत, हे अकुशल वितर्क आपल्या मनामध्ये उत्पन्न होऊ न देणे, आपल्या मनाचा संवर साधणे, आपल्या मनाचं रक्षण करणे, आणि त्यासाठी आपण संवर रूपी ताला लावला पाहिजे. असा हा नियंत्रकाचा जो गुण आहे तो सुद्धा आपण आत्मसात केला पाहिजे. नंतर नावाड्याच्या गुणासंबंधी प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. आणि नावाड्याचा एक गुण या ठिकाणी सांगितलेला आहे. तर नावाडी म्हणजे आपल्याला माहीत आहे नाव हाकणारा असं आपण म्हणतो. नियंत्रक या ठिकाणी याच अर्थाने कदाचित थोडासा वेगळ्या अर्थाने आलेला असेल. त्या नावेचा मालक या अर्थाने तो कदाचित आलेला असेल. असो, कारण इथे आता दुसरा हा नावाडी सुद्धा आलेला आहे. तर नावाडी सुद्धा तेच काम करतो, नाव हाकण्याचं काम करतो, नाव चालवण्याचं काम करतो. तर या नावाड्याचा सुद्धा एक गुण या ठिकाणी सांगितलेला आहे. तर नावाडी ज्याप्रमाणे हे राजा नावाडी असा विचार करतो, बरोबर आहे, तोच अर्थ आहे. नावाडी म्हणजे मजुरीनं त्या ठिकाणी नाव चालवणारा असा अर्थ आहे. तर आपण मजुरी देऊन एखादं काम करून घेतो, तसाच हा जो काही नियंत्रक असतो, नावेचा मालक असतो, तो त्या नाव चालवण्यासाठी एक मजूर ठेवतो. आणि तो मजूर, तो नावाडी रोजीनं ती नाव चालवत असते. म्हणजे म्हणून असा हा जो नावाडी आहे तो काय विचार करतो की मी मजूर आहे, मी या नावेवर काम करतो आणि या नावेवर काम केल्यामुळे मला मजुरी वेतन मिळते, तेव्हा मला प्रमाद करण्याचे काही कारण नाही, मला अप्रमादी होऊन ही नाव चालवली पाहिजे. तर अशा पद्धतीनं तो जो नावाडी आहे तो अशा पद्धतीचा विचार करते की मी मजूर आहे आणि या नावेवर मी काम करतो आहे आणि म्हणून प्रामाणिकपणे मला काम केलं पाहिजे, प्रामाणिकपणे माझं जे काही काम आहे ते मला पार पाडलं पाहिजे, मालकाशी मी प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं कुठल्याही लाभाचा विचार न करता जी काही रोजी आहे ती रोजी प्राप्त करून मी प्रामाणिकपणे माझ्या मालकाचं काम केलं पाहिजे. आणि या पद्धतीनं तो अप्रमादी होऊन ती नाव चालवत राहतो. तर याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने असा विचार केला पाहिजे की माझे हे शरीर 4 महाभूतांनी बनलेले आहे आणि म्हणून मला सतत निरंतर जागृत असले पाहिजे, स्मृतीला योग्य प्रकारे ओळखले पाहिजे, एकाग्र चित्त झाले पाहिजे आणि जन्म, वृद्धत्व, रोग, मरण, शोक, रडणे, दुःख, असंतोष, चिंता पूर्णपणे दूर केली पाहिजे. म्हणून मला अप्रमादी झाले पाहिजे. तर अप्रमादी होऊन जसा तो नावाडी नाव चालवतो तशीच आपली ही शरीररूपी जी नाव आहे, जी 4 धातूंनी बनलेली आहेत, ते 4 धातू आपले नाही. या अर्थानं ते 4 धातू आपले नाही, ते आपले आहे असं आपल्याला वाटते, परंतु ते आपले नाही, है ना. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे लोक आपलीच कार आहे अशा पद्धतीनं ते चालवतात आणि मग ते ॲक्सिडेंट करून बसतात, ते अप्रमादामध्ये फसतात, है ना. खोटा अहंकार बाळगतात आणि म्हणून ते स्वतःचंही नुकसान करून बसतात आणि आपल्या मालकाचंही नुकसान करून बसतात. म्हणून ही वस्तू आपली नाही, तर आपण या ठिकाणी फक्त काय आहोत, म्हणजे आपण मजूर आहोत. हे भान ठेवून अप्रमादी होऊन जेव्हा एखादा नावाडी नाव चालवतो तेव्हा तो खऱ्या अर्थानं आपल्या कामाला न्याय देत असतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण सुद्धा स्वतःला ओळखलं पाहिजे की हे जे शरीर आहे, हे शरीर जे 4 धातूंनी बनलेले आहे, त्या 4 धातूवर सुद्धा माझी मालकी नाही. हे शरीररूपी नाव आहे ही माझी नाही आहे, मी फक्त नौकर आहे.
आहे की नाही. आणि हे ज्या काही 4 धातू आहे या माझ्या नाही, याच्यावर माझं स्वामित्व नाही, याच्यावर माझी काही मालकी नाही, हे तर मी या सृष्टीतून उधार घेतलेलं आहे आणि ते सगळं मला एक दिवस वापसच करावं लागणार आहे, म्हणून याच्यावर माझा काही हक्क नाही. आणि असं जर असेल तर मी जे काही शरीराविषयीचा जो प्रमाद बाळगतो त्याविषयी आपण अप्रमादी झालं पाहिजे आणि आपण सतत निरंतर काय असलं पाहिजे, स्मृतियुक्त असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे, एकाग्रचित्त झालं पाहिजे, की जेणेकरून आपण या नावेचा वापर करून, ऐका नाही, एक प्रकारे वापरच करायला आपल्याला हे तत्व मिळालेले आहे. आणि या तत्वाचा वापर करून जे काही आपलं चित्त आहे त्याला आपण निर्मल केलं पाहिजे, निरंकारी केलं पाहिजे आणि आपण आपली मुक्ती साधून घेतली पाहिजे. शरीराचा काय भरोसा, काय भरोसा आहे का? तर शरीर कधी नष्ट होईल, कधी व्याधीग्रस्त होईल, कधी चित पडेल, कधी मरण येईल, काय सांगता येत नाही. आणि हे 5 तत्व, हे 4ही तत्व त्या तत्वांमध्ये विलीन होऊन जातील, मग काय उरतं आपल्याकडे? काही उरत नाही. आणि म्हणून ही जी काही संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे या संधीचा आपल्याला चांगला उपयोग करून घेता आला पाहिजे आणि स्वतःचं स्वार्थ आपल्याला साधून घेता आलं पाहिजे, म्हणजे परमार्थ आपल्याला साधून घेता आलं पाहिजे, म्हणजेच आपली मुक्ती आपल्याला साधून घेता आली पाहिजे. आणि जन्म, वृद्धत्व, रोग, मरण ह्या ज्या काही बाबी आहे यातून आपली सुटका करून घेता आली पाहिजे. त्वरा करा, वेळ नाही आपल्याकडे. हे कधी 4ही धातू त्या धातूंमध्ये विलीन होतील याची काहीही शाश्वती नाही. आणि असं जर असेल तर आपण त्वरा केलं पाहिजे. एक एक सेकंद, एक एक क्षण आपण सत्कर्मामध्ये घालवला पाहिजे, कुशल कर्म करण्यामध्येच घालवला पाहिजे. बुद्धाने सांगितलेली प्रत्येक बाब आपल्याला ओरडू ओरडू हेच सांगते आहे की सतत कुशल कर्म करा, जागृतीचा सराव वाढवा, स्वतःबद्दल जागृती निर्माण करा, आहे की नाही. आणि म्हणून अप्रमादी रहा, हा नावाड्याचा जो काही गुण आहे तो इथे आपण ग्रहण केला पाहिजे. तर धर्मसेनापती सारिपुत्त सुद्धा असं म्हणतात की आपण आपल्या शरीराबद्दल विचार केला पाहिजे, पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे. शरीराचा स्वभाव पाहून तुम्हाला दुःखाचा अंत करता येईल. शरीराचा स्वभाव कसा आहे? शरीराचा स्वभाव व्याधीधर्मी आहे, जराधर्मी आहे, मरणधर्मी आहे. हा स्वभाव आहे शरीराचा. एक दिवस ते कुजणार, नष्ट होणार, व्याधी होणार, मरण येणार, आहे की नाही. हा स्वभाव आहे, शरीराचा स्वभाव आहे. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की याविषयीचं चिंतन आपण वारंवार केलं पाहिजे. वारंवार जेव्हा आपण याविषयीचं चिंतन करतो तेव्हा आपल्याला घाई सुटते, त्वरा निर्माण होते आपल्या मनामध्ये की अरे एक एक क्षण किती महत्त्वाचा आहे, एक एक क्षणाचं मूल्य काय आहे हे तेव्हा आपल्याला याची आपल्याला जाणीव होते जेव्हा आपण स्वतःविषयीचं चिंतन करतो, स्वतःच्या शरीराविषयीचं चिंतन करतो, स्वतःच्या कायेचं चिंतन करतो. म्हणून कायागता स्मृतीला अमृता समान जे म्हटलेलं आहे, आपण मागच्या प्रकरणात पाहिलं तर कायागता स्मृतीला अमृता समान म्हटलेलं आहे, ते उगाचच नाही म्हटलेलं आहे. तर या कायविषयीचं चिंतन आणि या कायविषयीचं किंवा मी आणि माझं हे जे काही आपल्या मनामध्ये भावना आहेत आणि आपण जेव्हा या कायविषयीचं चिंतन करतो तेव्हा पाहतो की अरे ज्या कायेला मी माझी समजतो ती तर माझी नाही, ती माझी नाही, ती माझ्या नियंत्रणामध्ये नाही, ती माझ्या नियंत्रणाच्या बाहेर चाललेली आहे. मी आता वृद्धत्वाकडे चाललेलो आहे, माझं शरीर नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहे, माझ्या शरीरामध्ये व्याधी उत्पन्न होतात जे मी टाळू शकत नाही, माझं शरीर म्हातारं होणार आहे जे मी टाळू शकत नाही. आणि जे मी टाळू शकत नाही ते माझं कसं, जे माझ्या नियंत्रणामध्ये नाही ते माझं नाही. आणि म्हणून हा जेव्हा बोध आपल्याला होतो आणि या शरीराविषयीचं जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा आपण अशुभ भावनेचा ध्यान करतो, आपण मरणानुस्मृती करतो, कायागता स्मृती करतो, अशुभ भावनांचं ध्यान करतो. हे सगळे कम्मठ्ठान जेव्हा बुद्धाने आपल्याला दिलेले आहे, या कम्मठ्ठानाचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा आपण अनासक्तीकडे जात असतो. परंतु हे चिंतन आपण केलं पाहिजे, हे चिंतन आपण वारंवार केलं पाहिजे. आपल्या मृत्यूविषयीचं आपण चिंतन केलं पाहिजे की मृत्यू कधीही येऊ शकते. आपण मृत्यूचा सामना करण्यासाठी तयार आहोत का, सजग आहोत का, आहे का आपली मानसिक तयारी, की घाबरणार आहोत आपण. आणि मग घाबरणार असू, भय उत्पन्न होणार असू तर आपण अपायगतीला जाणार ना. म्हणून मृत्यूचा सामना हसत हसत करण्याची तयारी आपण केली पाहिजे. मृत्यूची तयारी करावी लागते हो, मृत्यूची तयारी करावी लागते.
आपणापैकी मृत्यूचं चिंतन किती लोक करतात, किती लोक आपण तयार आहोत? आत्ता या क्षणी आपला मृत्यू आला तर आपण त्या मृत्यूला कवटाळण्यासाठी तयार आहोत का? विचार करा बरं जरा, चिंतन करा बरं जरा, नाही का? आपली आहे का मानसिक तयारी? ही मानसिक तयारी करावं लागते, कारण मृत्यू हे अटळ सत्य आहे, ते एक दिवस येणारच आहे. ते कधी येईल हे आपल्याला माहीत नाही, परंतु तो येईल मात्र, एवढं मात्र निश्चित आहे. आणि ते जेव्हा येईल तेव्हा आपण खरोखरच त्याचा सामना करण्यासाठी, त्याला सामोर जाण्यासाठी, हसत हसत कवटाळण्यासाठी आपण खरोखरच तयार आहोत का? ही तयारी करावी लागेल आपल्याला. आणि ही तयारी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थानं सद्गती प्राप्त करतो, सुगती प्राप्त करीत असतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार्थक आपण साधून घेऊ शकतो. आणि म्हणून बुद्ध या ठिकाणी, सारिपुत्त सुद्धा आपल्या या ठिकाणी म्हणतात की आपल्या शरीराचा विचार केला पाहिजे, कायानुगतीचा आपण म्हणजे ध्यान केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे, चिंतन, याला आपण म्हणतो चिंतन केलं पाहिजे, स्वतःविषयीचं चिंतन केलं पाहिजे. आणि या शरीराचा स्वभाव आपण जाणला पाहिजे आणि आपल्या दुःखाचा अंत केला पाहिजे. तर आपल्या दुःखाचा अंत करण्यासाठी सदोदित प्रत्येक क्षण आपण प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी नावाड्याचा हा जो काही गुण आहे, अत्यंत महत्त्वाचा असा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे. तर समुद्राचे घेऊन घेऊ का? तर समुद्राच्या गुणासंबंधी सुद्धा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे आणि समुद्राचे 5 गुण या ठिकाणी सांगितलेले आहे. तर समुद्राविषयी तर अनेक वेळा आपण बोलत असतो, कारण भवसागराची उपमा देत असताना आपण समुद्राचं हे करत असतो, स्मरण करत असतो. आणि आपल्याला समुद्राचा हा गुण आपल्याला माहीत आहे की समुद्रामध्ये जे काही प्रेत जाते ते प्रेत समुद्र स्वतःमध्ये सामावून घेत नाही, तर त्या प्रेताला ते बाहेर फेकून देत असते, 1 दिवसानंतर म्हणा, 2 दिवसानंतर म्हणा, परंतु ते समुद्र जे आहे प्रेत स्वतःमध्ये सामावून घेत नाही. तर याच पद्धतीनं समुद्राचा हा जो गुण आहे तो भिक्खूने आत्मसात करावा आणि आपल्यामधली जी काही आसक्ती आहे, दोष आहे, मोह आहे, अहंकार आहे, मिथ्या धारणा आहे, मिथ्या दृष्टी, द्वेष, घृणा, ईर्ष्या, मत्सर, भेद इत्यादीचा अंगीकार नाही त्याला दिलं पाहिजे. जसं समुद्र प्रेताला फेकून देतो तसंच आपण सुद्धा आपल्यामधल्या या अकुशलांना फेकून दिलं पाहिजे. हा समुद्राचा खूप मोठा गुण आहे आणि तो आपण खरोखरच आत्मसात केला पाहिजे. त्यानंतर समुद्रामध्ये काय आहे, दुसरा गुण काय, तर मोती, मणी, शंख, शिंपले, शिला, प्रवाळ, स्फटिक, मोती, विविध पद्धतीचे रत्न समुद्रामध्ये साचून असतात आणि ते म्हणतात की ते बाहेर काढता येत नाही. त्याप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने श्रेष्ठ मार्ग, फळ, ध्यान, विमोक्ष, समाधी, समापत्ती, विपश्यना, अभिज्ञा या सगळ्या रत्नांना आपण आपला संग्रह करून ठेवला पाहिजे, त्यांना बाहेर काढू नये. तर हे रत्न जेव्हा आपण आपल्यामध्ये आत्मसात करतो, फळ प्राप्त करतो, श्रेष्ठ मार्गाचा अवलंब करतो, समाधीचा अवलंब करतो, विपश्यना ध्यान साधनेचा अवलंब करतो आणि त्यामध्ये आपण प्रावीण्य प्राप्त करतो, तर हे गुण एका प्रकारे रत्नासारखे आपल्यामध्ये समाविष्ट होत असतात आणि हे गुण आपल्यामधून कोणी काढू शकत नाही. तर अशा पद्धतीनं हा समुद्राचा जो काही दुसरा गुण आहे तो दुसरा गुण या ठिकाणी आत्मसात केला पाहिजे. तर तिसरा गुण महासमुद्राचा जो सांगितलेला आहे तो काय सांगितलेला आहे की फार मोठ्या जीव प्राण्यांना आश्रय देऊन त्यांच्यासोबत राहतो. समुद्रामध्ये मोठे मोठे आपल्याला जीव पाहायला मिळतात, मासोळ्या पाहायला मिळतात, शार्क सारख्या, वेल सारख्या मासोळ्या, खूप मोठ्या मोठ्या आकारानं भव्य दिव्य अशा मासोळ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि समुद्र या सगळ्या जीवांना आपल्यामध्ये सामावून घेत असतो. त्याचप्रमाणे साधक भिक्खूने सुद्धा अल्पेच्छ संतुष्ट राहून, धुतांगधारी होऊन, अशा पद्धतीचे व्रत धारण करून, विवेकधारी होऊन, आचार्य संपन्न होऊन, सदाचारी होऊन, अभ्यास होऊन, शब्द पाळणारा, दोष दाखविणारा, पापमुक्त, उपदेश देणारा, अनुशासक, शिक्षक, व्याख्या करणारा, प्रेरणा देणारा, उत्साहित करणारा, कल्याण मित्र, श्रेष्ठ जीवन जगणारा होऊन राहिले पाहिजे. म्हणजे जसे तिथे मोठे मोठे सत्व राहतात, जीव राहतात, तसं आपण सुद्धा बुद्ध गुणांना आत्मसात केलं पाहिजे. वेगवेगळ्या गुणांना आत्मसात करून एकाच वेळे अनेक भूमिका आपल्याला वठवता आल्या पाहिजे. या सगळ्या गुणांना आपण स्वतःमध्ये
सम्मिलित करून घेतलं पाहिजे, निर्माण केलं पाहिजे, सामावून घेतलं पाहिजे. नाही, अभ्यासूही असलं पाहिजे, चांगला उपदेश देणाराही असला पाहिजे, आपण पापमुक्त असलं पाहिजे, आहे ना, व्याख्या करणारा सुद्धा असलं पाहिजे, दुसऱ्यांना प्रेरणा देणारा, दुसऱ्यांचा उत्साह वाढवणारा आणि कल्याण मित्र सुद्धा आपल्याला होता आलं पाहिजे, जो दुसऱ्यांच्या धार्मिक जीवनाला प्रगती पथावर नेण्यासाठी त्याला चालना देतो, प्रोत्साहित करतो, मार्गदर्शन करतो. तर अशा पद्धतीचे हे गुण आपण स्वतःमध्ये ग्रहण केले पाहिजे, आहे की नाही. हा समुद्राचा जो दुसरा गुण या ठिकाणी सांगितलेला आहे. मग पुढचा गुण काय, तर समुद्रामध्ये नवीन पाऊस धारा पडत असल्या तरीही, म्हणजे पाऊस पडल्यानंतर नद्या भरतात आणि त्या नद्या येऊन कुठे मिळतात, तर महासागराला मिळतात. आणि या महासागराला मिळाल्यानंतर त्या महासागरामध्ये पाण्याचा संचय होतो. आणि असं असून सुद्धा समुद्र आपली सीमा ओलांडत नाही, तो आपल्या सीमेमध्येच राहतो. असं असतं तर मुंबई बुडाली असती, कारण मुंबईमध्ये समुद्र आहे, मद्रासमध्ये समुद्र आहे, मद्रास बुडाला असता. परंतु या सगळ्या नदींचं पाणी त्या महासमुद्राला येऊन मिळाल्यानंतर सुद्धा समुद्र आपल्या कक्षेमध्ये राहतो, आपल्या सीमामध्ये राहतो, तो आपल्या सीमा ओलांडत नाही. तर याच पद्धतीनं आपल्या या जीवनरूपी समुद्रामध्ये बुद्धाने ज्या काही कक्षा आपल्याला बांधून दिलेल्या आहेत, ज्या काही सीमा आपल्याला बांधून दिलेल्या आहेत, त्या सीमा कशाच्या आहे, तर विनयाच्या सीमा आहेत. तर त्या विनयाच्या सीमेमध्ये, कक्षेमध्येच एखाद्या भिक्खूने राहिलं पाहिजे, त्या सीमा त्याने ओलांडता कामा नये. आणि या सीमामध्ये राहत असताना भिक्खूने सत्काराच्या मागे लागू नये, लाभाच्या मागे लागू नये, प्रसिद्धीच्या मागे लागू नये, सन्मानाच्या मागे लागू नये, आदर प्राप्त करण्याच्या मागे लागू नये, जगण्याच्या उद्देशाने संचित शिक्षापदांचे उल्लंघन करू नये, संचित करू नये, है ना, जमा करू नये, जमा करण्याची प्रवृत्ती बाळगू नये. तर ह्या सीमारेषा बुद्धाने बांधून दिलेल्या आहे. या सीमारेषा ओलांडता कामा नये. जर त्याने या सीमारेषा ओलांडल्या तर तो भिक्खू जीवन जगत नाही आहे, तर तो लौकिक पातळीवर येऊन जातो, नाही का. तर ह्या लौकिक पातळीवरून वर उठायचा आहे, कारण त्याने प्रवज्जा ग्रहण केलेली आहे, निष्क्रमण केलेलं आहे. आणि निष्क्रमण केवळ शारीरिक दृष्ट्या होत नाही, तर निष्क्रमण मानसिक दृष्ट्या आपल्याला घडवून आणावं लागते. आणि हे निष्क्रमण जेव्हा घडून येते तेव्हा एखादी साधक कसा होतो, लाभापासून तो दूर राहतो, सत्कार, प्रसिद्धी, सन्मान, आदर या सगळ्या गोष्टींपासून तो दूर राहतो. हा त्याचा उद्देशच नसतो, है ना. आणि हा उद्देश नसल्यामुळे, त्याचा उद्देश वेगळा असल्यामुळे तो आपल्या उद्देशाप्रती प्रामाणिक राहून आपल्या सीमेमध्ये, आपल्या कक्षेमध्येच तो काय करतो, आपला सगळा व्यवहार करीत असतो, आचरण करीत असतो, तो सीमारेषा ओलांडत नाही. आणि म्हणून हा चौथा गुण आपण ग्रहण केला पाहिजे. आणि याचं महत्त्व सांगत असताना भगवान बुद्ध म्हणतात की हे राजा, ज्याप्रमाणे महासमुद्र स्थिर राहून आपल्या सीमा ओलांडत नाही, त्याचप्रमाणे हे राजा, श्रावकांच्या करिता मी जे शिक्षापद सांगितलेले आहे ते माझ्या श्रावकांच्या जीवनाकरिता आहेत, ते त्याचे उल्लंघन करीत नाही. आणि ज्यांच्यासाठी ज्या ज्या सीमारेषा भगवान बुद्धाने आखून दिलेल्या आहेत, त्या सीमारेषामध्ये राहूनच आपण आपला व्यवहार केला पाहिजे, त्या सीमारेषांचं उल्लंघन करता कामा नये. मग उपासकांनी 5 शिलाच्या दायऱ्यामध्ये राहून आपला व्यवहार केला पाहिजे. भिक्षूंनी, श्रामणेरांनी दासशिलामध्ये, भिक्षूंनी 227 शिलामध्ये, भिक्षूंनी 311 शिलामध्ये, या सीमारेषामध्ये राहून आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. या सीमारेषा ओलांडता कामा नये, त्याचं उल्लंघन होता कामा नये. असा हा जो महासमुद्राचा गुण आहे, हा महासमुद्राचा गुण सुद्धा आपण आत्मसात केला पाहिजे. आणि शेवटी जातक कथामध्ये जे सूतसोम आलेला आहे, त्यामध्ये भगवान बुद्ध जो उपदेश करतात, त्या उपदेशामध्ये बुद्ध आपल्याला सांगतात की ज्याप्रमाणे गवत व लाकडामुळे अग्नी जळत असते, नद्यांच्या पाण्यामुळे सागर संतुष्ट होत नाही, त्याचप्रमाणे पंडित, राजश्रेष्ठ, लोक, सुभाषित, चांगले विचार ऐकून संतुष्ट होत नाही. अग्नीमध्ये कितीही टाका, अग्नी जळतच राहते ना. तर अग्नी, आता ठीक आहे बाबा, मी इतका वेळ जळलो, आता तुम्ही गवत टाकलं तरी मी काय जळणार नाही असं म्हणते का, तर नाही म्हणत. ती संतुष्ट होत नाही, आहे की नाही. त्याच पद्धतीनं तो अग्नी जळत राहतो. नद्यांमध्ये, महासागरामध्ये कितीही नद्या बुडाल्या, म्हणजे येऊन मिळाल्या, तरी महासागर काही संतुष्ट होत नाही. तो असं म्हणत नाही की बस झालं बाबा, आता काय तुम्ही येऊन मिळू नका, असं म्हणतं का, नाही म्हणत. तर त्याच पद्धतीनं आता खूप झालं बा ऐकून,
हां, आता खूप ऐकून झालं, आता काही ऐकण्याची गरज नाही, अशा पद्धतीने एक साधक संतुष्ट होत नाही. तर बुद्ध काय म्हणतात, चांगले विचार ऐकून संतुष्ट होत नाही, तर चांगले विचार अधिक अधिक ऐकण्याची त्याची जी काही जसं महासागर संतुष्ट होत नाही, अग्नी संतुष्ट होत नाही, तसं आपण सुद्धा संतुष्ट होऊ नये. कोणत्या बाबीमध्ये? आपण कोणत्या बाबीमध्ये संतुष्ट होऊ नये? तर चांगले विचार, सुभाषित ना, धम्मश्रवण, धम्माचा अभ्यास करण्यामध्ये आपण संतुष्ट होऊ नये. इथे संतुष्टी बाळगली तुम्ही तर मग काही खरं नाही. म्हणून या संदर्भाने आपण असंतुष्टच असलं पाहिजे. अधिकाधिक जाणण्याची लालसाच आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे, आणि ती लालसा कशा संदर्भाने? कुशलाच्या संदर्भाने उत्पन्न झाली पाहिजे, धम्म श्रवण करण्याच्या, धम्म जाणून घेण्याच्या, आणि यातून आपल्या जीवनाची मुक्ती साधण्याच्या संदर्भाने आपण प्रयत्नरत असलं पाहिजे. अशा पद्धतीचा खूप सुंदर उपदेश या अनुषंगाने भगवान बुद्धाने आपल्याला केलेला आहे. तर समुद्राच्या गुणासंबंधी आपण हा प्रकरण सुद्धा या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पुढचा वर्ग पृथ्वी वर्ग आहे, तो आपण उद्या पाहूया. आजच्या या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी मला शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपण सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.